बहीण भावाचं नातं हे जगावेगळं आहे. सण आहे आज वर्षाचा, आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. एकमेकांबरोबर कितीही वाद घालतील पण एकमेकांशिवाय क्षणभरही करमत नाही असे भाऊ बहिणीचं नातं आहे. वडील मारत असताना जी मोठमोठ्यानं टाळ्या वाजवते पण दादाच्या डोळ्यातल्या अलगद अश्रू पाहून हसता हसता सुद्धा रडायला सुरुवात करते, ती एक बहीण असते. तिला कितीही सासरी त्रास झाला तरी माझ्या दादाला वाईट वाटेल पण भावापर्यंत ती गोष्ट कधीच आणत नाही, ती एक बहीण असते. जो भाऊ आपल्या सासरी महिन्यातून 2-2 वेळा जातो पण आपल्या बहिणीलाही कधी भेटायला येत नाही का, तर उद्या कदाचित आपली बहीण आपल्याकडे हिस्सा मागेल. माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ, सांगणारे दादा आता या रक्षाबंधनला तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. पण तोच मामा गुंठावर जमिनीसाठी आणि तुटपुंजा नोटांसाठी जर आम्ही पर्क करत असू तर खऱ्या अर्थाने त्या रक्षाबंधनला अर्थही काय राहिला. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. 4 दिवसावरती रक्षाबंधन आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जर रक्षाबंधनबद्दल बोलायचं म्हटलं तर आज या तीनही भावंडांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना एक गोष्ट मात्र बहिणीची कमतरता नक्कीच जाणवत असेल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर म्हणून तर या सृष्टीच्या पाठीवर समृद्धता असणाऱ्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 सणांना अनन्य साधारण असं महत्त्व दिलेलं आहे. कारण आता 2 दिवसांवरती रक्षाबंधन आलं आहे. अहो रक्षाबंधन म्हणजे काय, बहीण भावाचं जर नातं पाहिलं ते म्हणजे जनावेगळं आहे. बहीण भावाचं नातं हे जगावेगळं आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बहीण भावाच्या नात्यातली समृद्धता कोणत्याही नात्यात दिसत नाही. म्हणून तर बहीण आता येणाऱ्या रक्षाबंधनला आपल्या भावाला ओवाळताना म्हणत असते, सण आहे आज वर्षाचा, आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं खऱ्या अर्थानं प्रेम पाहायचं म्हटलं तर आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. हो भगवान श्रीकृष्णांच्या पायाला जखम झाली, ती जखम खऱ्या अर्थानं रुक्मिणी मातेनं पाहिली, ती यशोदा मातेनं पाहिली आणि भळबळणारं उगळणारं भगवान परमात्म्याच्या अंगठ्याचं रक्त पाहिलं आणि त्याच वेळी रुक्मिणी माताचं आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर यशोदा मातेची धावाधाव सुरू झाली. पण बाजूला उभ्या असणाऱ्या द्रौपदी मातेचं लक्ष गेलं आणि दादाच्या पायाला जखम झाली, ती धावत आली, अंगावरचा भरजरी जो शालू होता शालूची अलगद चिंधी काढली आणि आपल्या दादाच्या खऱ्या अर्थानं पायाला बांधली, त्या अंगठ्याला बांधली. तिच्या उघडणाऱ्या अश्रूंची मध्ये भगवान परमात्म्याच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा सामावले गेले. अहो जगाचा ब्रह्मांडाचा नायक असणारा तो भगवान परमात्मा सुद्धा बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पाहून गलबलून गेला. पण त्याच वेळी भगवान परमात्म्यानं सांगितलं, खऱ्या अर्थानं द्रौपदी आज या भावासाठी धावून आलीस पण उद्या जेव्हा कधी या भावाची तुला गरज पडेल फक्त तुझ्या दादाला आवाज दे, पुढच्या क्षणी तुझा दादा हजर असेल. आणि 8वा खऱ्या अर्थानं तो प्रसंग ज्या वेळेस कौरवांनी भर सभेमध्ये द्रौपदीला ओढत आणलं आणि तिच्या खऱ्या अर्थानं पदराला हात घातला, तिनं आपल्या भावाला आवाज दिला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कासक याला वेला, हो वेळ कासक याला वेला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कासक याला वेला, हो वेळ कासक याला वेला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कासक याला वेला, लावियला वेळ कासक याला वेला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कासक याला वेला, हो वेळ कासक याला वेला.
लक्षात घ्या महाराज, जेव्हा खऱ्या अर्थानं कौरवांची दुशासनाला समोर पाहिलं आणि द्रौपदी मातेने त्यावेळी ब्रह्मांडाच्या रचिताला नाही तर आपल्या भावाला आवाज दिला आणि दुसऱ्या क्षणी भगवान परमात्मा आपल्या बहिणीसाठी वस्त्र घेऊन साक्षात उभा ठाकला. कारण बहीण या शब्दाचा अर्थ आहे ब म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भावासाठी धावून जाणारी, खऱ्या अर्थानं हा शब्द म्हणजे हिमतीनं आपल्या भावाचा आधार होणारी, आणि न म्हणजे कितीही नाही म्हटली तरी भावाच्या प्रत्येक चुलीवर पांघरून घालणारी ती बहीण असते. आणि भाऊ या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे कितीही भांडण होऊ द्यात पण शेवटी आपल्या बहिणीसाठी जो सर्वस्व द्यायलाही तयार होतो तो भाऊ असतो. हो म्हणजे खऱ्या अर्थानं एकमेकांच्या कितीही उखळ्या पाखळ्या काढतील पण शेवटी मात्र एकमेकांबरोबर कितीही वाद घालतील पण एकमेकांशिवाय क्षणभरही करमत नाही, असे भाऊ बहिणीचं नातं आहे. कारण बहीण कोण असते? आयुष्याच्या रणकंदामध्ये लहानपणी आपल्या भावाचा हातात घेऊन त्याला शाळेपर्यंत घेऊन जाते. वडिलांनी मारल्यानंतर भाऊ एकांतात रडत असताना, वडील मारत असताना जी मोठमोठ्याने टाळ्या वाजवते पण दादाच्या डोळ्यातल्या अलगद अश्रू पाहून हसता हसता सुद्धा रडायला सुरुवात करते, ती एक बहीण असते. खऱ्या अर्थानं मुळं आपल्या भावाला त्रास होऊ नये म्हणून तर खऱ्या अर्थानं लग्नाच्या दिवशी तो भाऊ सुद्धा आपल्या बहिणीसाठी कर्ज काढतो. लग्न झाल्यानंतर तिला कितीही सासरी त्रास झाला तरी माझ्या दादाला वाईट वाटेल म्हणून भावापर्यंत ती गोष्ट कधीच आणत नाही, ती एक बहीण असते. सासरच्या जाचाला कंटाळून कधी आत्महत्येचा विचार मनात आला पण मी गेल्यानंतर माझ्या दादाला काय वाटेल म्हणून तर खऱ्या अर्थानं नदीपर्यंत गेलेली तिची पावलं मागं फिरतात ना, ती बहीण असते. भाऊ बहिणीच्या प्रेमाला जगात तोड राहिलीच नाही. कारण लक्षात घ्या या ब्रह्मांडामध्ये भगवंताला अवतार घेता आला नाही म्हणून तर आईची रचना झाली पण आई जास्त वेळ आपल्यासोबत राहत नाही म्हणून तर आईच्या जागी खऱ्या अर्थानं बहिणीची निर्मिती झाली. मग खऱ्या अर्थानं भाऊ कसाही असू द्या पण भावाच्या आयुष्यभर जी मात्र आनंदानं खऱ्या अर्थानं आपल्या भावाच्या चांगल्यासाठी जे भगवंताकडे याचना करत असते ना ते एक बहीण असते. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं त्या भावा बहिणीच्या समृद्ध नात्याला म्हणून तर जगात कधी तोड देता येत नाही. भावा बहिणीचं नातं काय असतं आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी माता शिकवते. खऱ्या अर्थानं भावा बहिणीचं नातं काय असतं महावैष्णवमौली ज्ञानोबा आहे आणि आम्हाला मुक्ताईकडे पाहून समजतं. भावा बहिणीचं नातं काय असतं आम्हाला शिवचरित्राचं पान शिकवतं. पण आज त्याच नात्याला कुठंतरी खऱ्या अर्थानं हे नातं बदलत चाललं आहे, ही सुद्धा शोकांतिका आहे. याचं कारण असं आहे गेल्या काही वर्षांपासून काही काळापासून खऱ्या अर्थानं संस्कारांचं विद्यापीठ जे घरातून मिळत होतं ते आज कुठंतरी कमी होऊ लागलं आहे. आणि कॉन्व्हेंटच्या नादामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या मुलांना पैशानं श्रीमंत करू लागलो आहे पण रक्ताच्या नात्यांमध्ये मात्र विसंगती निर्माण करू लागलो आहे. सगळ्यात मोठी शोकांतिका, सगळ्यात मोठी जो भाऊ खऱ्या अर्थानं बदललेलं चित्र एवढं भयावह झालं की जो भाऊ आपल्या सासरी महिन्यातून 2-2 वेळा जातो पण आपल्या बहिणीलाही कधी भेटायला येत नाही. का तर उद्या कदाचित आपली बहीण आपल्याकडे हिस्सा मागेल ही भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेला असतो. पण ज्या बहिणीनं कधीच आयुष्यात कोणती अपेक्षा ठेवली नाही आणि माझ्या बहिणींनो ज्या भावानं तुम्हाला देताना कधी हात आखडता घेतला नाही त्या बहिणीच्या नात्यामध्ये मात्र या 2023च्या रक्षाबंधनच्या निमित्तानं सुद्धा कुठंतरी हा प्रश्न आम्हाला विचार करावा लागेल की काहीच्या लालसेपोटी रक्ताची नाती मात्र कुठंतरी हारून बसलीत की काय, शोकांतिका आहे. कारण लक्षात घ्या इथं जेवढे भाऊ बसलेले आहेत हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्या बहिणीला सासरी कितीही त्रास असू द्या पण ती कधीच बोलत नाही. एखाद्या तुमच्या समारंभाला तिला नाही येता आलं ते स्वतःचं काळीच पिळवटून टाकते पण कधी आपल्या नवऱ्याला उलटं फिरून बोलत नाही. पण त्या जीवनामध्ये वर्षातले 2 दिवस असे असतात का ज्या दिवशी मात्र तिला आपल्या भावाशिवाय जगणं असह्य होऊन जातं. एक म्हणजे आताचं रक्षाबंधन आणि पुढचं म्हणजे भाऊबीज आहे. या 2 दिवशी मात्र खऱ्या अर्थानं आपल्या भावाला भेटावं ही अंतःकरणात तिची अपेक्षा असते. सकाळी खऱ्या अर्थानं 2 दिवसापासून ती आपल्या छोट्या छोट्या लेकरांना सांगते की बाळांनो तुमचा मामा तुम्हाला न्यायला येणार आहे. अरे प्रत्येकानं घरातलं चित्र आठवून पहा ज्या दिवशी मामाच्या गावाला जायचं असतं ना ती छोटी छोटी लेकरं जे 8 वाजता उठतात ना त्या दिवशी 6 वाजता उठतात, सगळ्यांच्या आधी अंघोळ करतात, आजूबाजूच्या घरांकडे जाऊन सांगतात आज आम्ही आमच्या मामाकडे चाललोय. अरे 8 वाजता आईच्या मागे लागतात, आई अगं मामा कधी येणार आहे. पण पाहता पाहता ती माऊली मात्र आज या स्वार्थाच्या नगरीमध्ये भरलेल्या बॅगकडे पाहते पण तिला खात्री नसते आपला भाऊ येईल की नाही. दुपारचे 12 वाजले, आज लेकरं जेवत नाहीत. एकमेकांबरोबर मामाच्या घरी गेल्यानंतर काय करायचं या भावनांमध्ये ते हरवून जातात आणि पुन्हा आईच्या जवळ येतात. आईला गदगद हलवतात, आई अगं मामा कधी येणार आहे, मामा सोबत जायचंय. पण त्यावेळी त्या माऊलीच्या मनात विचारांचं काहूर पेटतं
आणि माणसांच्या गर्दीत हरवलेला माझा भाऊ येईल की नाही हा प्रश्न तिच्या अंतकरणात होत वाटतो. आणि शेवटी मात्र अंतकरणातून दुपारी 2 वाजता भरलेल्या बॅगसह ती आपल्या भावाला आवाज देते, अरे माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ. आज या स्वार्थाच्या दुनियेमध्ये त्या बहिणीच्या अंतकरणामध्ये भावना निर्माण होते की माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ. सांगणारे दादा आता या रक्षाबंधनला तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. अरे एकुलता एक भाऊ माझा ज्याला जीवापाड जपला, पण लग्न झाल्यापासून तोच भाऊ मात्र बायकोच्या पदराड लपला. दादा अरे काही नको मला, सांगणारे कुठे येऊ, सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर तुला भेटायला येऊ. अरे खऱ्या अर्थानं माझा दादा माझ्यासाठी आयुष्यभर लढत राहिला. ज्या दिवशी लग्नाला पैसे नव्हते, अरे बँकेतून कर्ज काढून माझ्यासाठी धावत आला. पण असं काय झालं वहिनी आल्यावर की क्षणात तुझ्या पदराड लपला. अरे आजच्या एका दिवसासाठी तरी वहिनीला घाबरू नको, सांगणार आहे दादा तुला भेटायला आता कुठे येऊ. दादा अरे साडी नको मला, नको पैसा नाणं, साडी नको मला, नको पैसा नाणं. अरे तुझ्याच आनंदासाठी देवाकडं रोजचं मागते गारहाणं. तुम्हालाही या रक्षाबंधनच्या निमित्तानं हात जोडून मनापासूनची एक विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुमचं ज्या दिवशी लग्न झालं ना, आजही तो दिवस आठवून पहा. तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपयासुद्धा नव्हता हो, पण तुमचं लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे म्हणून तुमच्या शेतकरी बापाच्या डोळ्यातली आसू तुमच्या भावानं पाहिली. आणि तुमचा भाऊ तुमच्या वडिलांच्या जवळ आला आणि त्यानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, मी रात्रीचा दिवस करेल, दिवसाची रात्र करेल, हाडाची काढा रक्ताचं पाणी करेल, पण बाबा माझी ताई सुखी राहिली पाहिजे. अरे तुमच्या भावाच्या एवढ्याच विश्वासावरती खऱ्या अर्थानं तुमच्या वडिलांनी कर्ज काढलं. माझ्या बहिणींनो बसलेल्या प्रत्येक ताईनं विचार करा, त्याचे 2च हप्ते गेले नाही. तुमच्या बाळकपणाचा सिजारचा ₹1,00,000 खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. अरे त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्ज फेडत राहिला. तोच भाऊ गुंठाभर जमिनीला बाजार आला, गुंठाभर जमिनीला लाखाचा भाव आला. म्हणून जर तुमच्या जीवनातून परका होत असेल तर तुम्ही स्वर्गात नरकात जाऊ शकाल का, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक नातं हे एका पिढीपर्यंत सम्यक असतं, पण भावा बहिणीचं नातं हे 3 पिढ्यांना सम्यक असतं. तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, जेवढी तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनातला सगळ्यात चांगला मित्र होता. पण तोच मामा गुंठाभर जमिनीसाठी आणि तुटपुंजा नोटांसाठी जर आम्ही पर्क करत असू तर खऱ्या अर्थानं त्या रक्षाबंधनला अर्थही काय राहिला याचा मात्र विचार करा. रक्ताच्या नात्यांना कमीत कमी या रक्षाबंधनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं रक्ताच्या नात्यांना स्वार्थाच्या तराजूमध्ये न तोलता प्रेमाच्या तराजूमध्ये ना आलिंगन द्या. भले तुमच्या आजपर्यंत कितीही वाद असू द्या, पण आज खऱ्या अर्थानं तुमचा लहान मुलगा म्हणून आज इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती करायला जातो की खऱ्या अर्थानं कितीही वाद असू द्या, कितीही खऱ्या अर्थानं भांडण असू द्या, पण या रक्षाबंधनला मात्र आवर्जून आपल्या बहिणीला बोलवा. आणि खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो, स्वार्थाच्या पलीकडे जाऊन रक्ताच्या नात्यांना तुम्हीही किंमत द्या. एवढीच रक्षाबंधनच्या निमित्तानंही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो.